तसंही इथल्या लोकांना किंवा मुंबईतल्या लोकांना देखील या मनसेच्या दीपोत्सवाचं मोठं आकर्षण असतं। एक तर सुंदर अशी करण्यात आलेली रोषणाई, वेगळी थीम प्रत्येक वेळेला या दीपोत्सवाच्या माध्यमातून असते। मात्र यावेळेचा हा दीपोत्सव हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय। मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय। मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचंय। मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचंय। धन्यवाद। मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं। उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। तर मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दोन्हीकडचे नेते या ठिकाणी उपस्थित, तर कुटुंब म्हणून सुद्धा ठाकरे कुटुंब या ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहे। मनसेच्या या दीपोत्सवामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र या ठिकाणी येत आहेत। दीपोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा गणपतीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले होते। उद्धव ठाकरे यांनी दीपोत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांनाच दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। दीपोत्सवाचं इथे असणारी रोषणाई हे जसं आकर्षण आहे त्याचबरोबर इथे आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। इथे करण्यात आलेल्या रोषणाईचं जेवढं कौतुक किंवा त्याची उत्सुकता लोकांमध्ये होती, तेवढीच उत्सुकता मनसेच्या या दीपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती हे देखील एक आकर्षणाचं केंद्र आहे इथलं। तर थेट दृश्य आपण पाहतो मनसेच्या या दीपोत्सवाची आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मागच्या वर्षी बॉलिवूडमधले काही कलाकार यामध्ये उपस्थित होते, त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। तर या वर्षीचं आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे मनसेच्या या दीपोत्सवामध्ये आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय।
राज ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मावशी या ठिकाणी आवर्जून उपस्थित.